अतितटीचा सामना आहे. सामना हा चुरशीचा आहे. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. सामन्याचे स्क्वॉड दोन्ही टीमच्या संघनायकांनी स्क्वॉड हे करायचे आहेत, चॉईस करायचे आहेत. मथुर आणि बकासूर फायनलला. मथुर आणि बकासूर बघूया. गाडी नंबर 27-21 बिट्ट्या शेठ यांची गाडी पळताना. समालोचक दानके साहेब. अरे नवीन यांना काहीतरी बोलायचंय. आणि कोण कोरणार 2026च्या ट्रॉफीवर आपलं नाव. कर्णधार, काय प्रतिक्रिया तुमची? या इकडे 2 मिनिटं. कर्णधार, कृपया दोन्ही संघाच्या संघ मालकांनी इथे यायचे आपलं मनोगत व्यक्त करायला. महेश माने यांनी कृपया बाहेर व्हायचे. कमिटी मेंबर सगळे बाहेर. आणि समालोचकाला काय बोललं तर बॅन करण्यात येईल. कृपया कमिटीने चहाचं तेवढं बघा. फायनल सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. हा भास्कर. आणि की संघाचा एक खेळाडू भास्कर पितांबरे याला काही उपस्थित राहता आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मनोरंजन होणार नाही त्याच्या नावाचं. आणि फायनल सामन्याला हॅलो हा फायनलचा सामना आणि फलंदाजीसाठी दिवेश. सुंदर असं क्षेत्ररक्षण अजय याच्याकडून. ही निर्धाव चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय श्रीधर. ही एकच धाव. एका धावेने संघाचं खातं खोललेलं आहे. धावसंख्या ती 1. अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्येत ती 2. हा फायनलचा सामना आहे. दोन्ही संघावर दबाव असणार आहे आणि उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न. हॅलो पुन्हा एकदा उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न, परंतु ही एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना शिवगर्जना संघ, परंतु तो दिवेशला रोखू शकेल का चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करण्यात, तेच आपल्याला पाहायचं आहे. आणि आता फलंदाजीसाठी तो निखिल. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. आणि या संघासाठी पहिला षटकार काढलेला निखिल याने. आणि या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही अप्रतिम झालेले या टुर्नामेंटमध्ये. पुन्हा एकदा उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण श्रीधर याच्याकडनं. ही एकच धाव. धावसंख्येत धावसंख्या 11. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ते 11. मागील मॅचमध्ये रमेश आणि प्रकाश दोघेही हिरो ठरलेले आहेत आणि श्रीधर पुन्हा फेल झालेला आहे. धावसंख्या ते 11. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ते 11. सुंदर असं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. काय कानमंत्र देतो दिवेश हे प्रकाश पाहत होता. आता काहीतरी वेगळी गोलंदाजी करेल.
उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न, ही एकच धाव. आणि हा षटकार, आणि हा षटकार. धावसंख्येत ते 18. मला तरी वाटतं टुर्नामेंट नंतर पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा षटकार. या टुर्नामेंट नंतर देवेशची चौकशी लावण्यात येणार आहे. कोणाकडे कामाला आहे? हा ना. फारच सुंदर अशी फलंदाजी दिवेश याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढच्या वर्षी जर दिवेश समीरच्या संघात नसेल ते टुर्नामेंट होणार नाही आहे. समीर पाई दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. समीरला प्रथम पारितोषिक न पटकावून दिल्यामध्ये शेखर यांनी निवृत्ती घेतली. समीरला प्रथम पारितोषिक न पटकावून दिल्याबद्दल. 26 धावसंख्या 26. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. सामन्याचं तिसरं षटक घेऊन आला तो किरण. आणि बाद. इथे संघाला पहिला आदरा बसलाय निखिल याच्या स्वरूपात. आणि किरण यांनी ग्रामदेवतेला नारळ ठेवलेला आहे त्यांच्या, आणि ते बाद झालेला आहे निखिल. आणि निखिल याची जागा घेण्यासाठी आला तो आराध्य. आणि किरणचा नारळ काम करताना दिसतो आपल्याला. उंचावरून टोळलेला चेंडू आणि हा चौकार. अप्रतिम फलंदाजी इथे दिसते आपल्या किंग्स 11 या संघाकडून. एकूण एक धुरंधर आहेत. आणि धावसंख्या 30. सामन्याचं तिसरं षटक, काही चेंडू शिल्लक आणि सामना करेल तो. आणि हा षटकार या 7 या 5 धावा. चौकार आहे का षटकार आहे पंच? चौकार आहे. 6 आहे 6. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. चौका दिलाय. कृपया समालोचकाशी वाद घातल्यास समीरला बॅन करण्यात येईल. आणि समीरला बॅन केलं तर या टुर्नामेंट कॅन्सल होते. धावसंख्या 36. शेवटचा चेंडू शिल्लक, काही चेंडू शिल्लक या षटकामधले. पुन्हा एकदा उंचावून टोलवण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. फारच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला इथे दिवेशच्याकडनं पाहायला मिळते. 7 चेंडूमध्ये 21 धावा केल्या दिवेशाने वैयक्तिक. हाईटचा नो आहे का?
44 धावा झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा उंचावून चेंडू आणि हा षटकार. किंग 11 या संघाने सातत्य राखले आणि प्रत्येक वेळेस धावांचा डोंगर उभा केलेला आहे. अप्रतिम अशी फलंदाजी आपल्याला किंग्स 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव. सामन्याचं शेवटचं षटक घेऊन श्रीधर. धावसंख्या येईल ती 51. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या येईल ती 51. संघाचं अर्धशतक झालेलं आहे 18 चेंडूमध्ये. आणि ही एकच धाव. धावसंख्या ती 52. आणि पुन्हा एकदा सामना करतो दिवेश. पुन्हा एकदा उत्कृष्ट टोळावलेला चेंडू आणि हा षटकार. षटकारांची आतिषबाजी झाली दिवेश याच्याकडनं या सामन्यामध्ये सुद्धा. आणि अप्रतिम अशी फलंदाजी इथे प्रेक्षकांना. 9 चेंडूमध्ये 32 धावा काढल्या दिवेशाने. सुंदर अशी फलंदाजी दिवेश याच्याकडनं. आधी पुन्हा एकदा उंचावून कटवलेला चेंडू आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. याबाबी एकच धाव. धावसंख्येत धावसंख्या ती 59. 3 चेंडू 59 धावा झालेल्या आहेत. आणि अवांतर चेंडू अवांतर धाव. धावसंख्येत धावसंख्या ती 60. उंचावरून टोळलेला चेंडू आणि हा चौकार. 64. धावसंख्या ती 64. 64. धावसंख्या ती 65. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग्समधला. आणि सामना करतो दिवेश. उंचावून टोळलेला चेंडू आणि हा षटकार. धावसंख्या ती 71. 72 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. फायनलमध्ये सुद्धा कोणताही दबाव हाताळलेला दिवेशाने आणि अप्रतिम फलंदाजी करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. शिवगर्जना या संघाला रनांचा हिमालय चढून जायचं आहे. अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी आतापर्यंत करताना दिसलं आहे किंग 11 संघ. आणि त्या संघाचा संघमालक समीर हा स्वतः खेळाडूंचे मनोधैर्य वाढवत असतो आणि स्वतः संघामध्ये भाग घेऊन सुद्धा खेळत असतो. अप्रतिम प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला भेटलं आहे या टुर्नामेंटमध्ये किंग 11 या संघाचा. आणि तेवढंच सुंदर प्रदर्शनसुद्धा शिवप्रेरणा या संघाने सुद्धा केलेलं आहे आत्तापर्यंत. कमिटीने चहाची सेवा पुरवावी खेळाडूंना. चहा कोरा असला तरी चालेल. काहींची कोऱ्याची सुद्धा मागणी आहे. अजून 1 तासानंतर तो कोरा चहा बदलेल. जसा जसा अंधार पडेल तो काळा चहा होईल. आणि हा चहा परवडेल. तो चहा परवडणार नाही कमिटीला. पंचांनी हा सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच रमेश डलपे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. रमेश डलपे याने 3 6 मारले तर त्याच्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक लावलेले आहे. सन्माननीय श्री बबनजी डलपे साहेब.
शिवगर्जना संघाचे संघमालक दबावामध्ये दिसतात, ते कुठे दिसतच नाही आहेत. त्यांनी सुद्धा खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे पारितोषिक देऊन. श्रीधर हाजले जर ही मॅच जिंकून दिली तर माझ्याकडून त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक आहे श्रीधर हाजले यांना, आणि विकास याच्याकडून 5000चं पारितोषिक आहे. विकास यांनी सुद्धा त्याच्यावर पारितोषिक लावलेलं आहे. आणि आदित्य याच्याकडनं वारंवार सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे. या टुर्नामेंटमध्ये अप्रतिम गोलंदाजी आदित्याने केलेली आहे. प्रशंसा केली आणि वाया गेला अशी अवस्था आहे आदित्याची. अवंत चेंडू, उंचावर उंटाचा चेंडू, आणि हा अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे दिवेशाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि या 6 धावा वाचवल्या दिवेशाने. अप्रतिम क्षेत्ररक्षण नितीन याच्याकडनं. वारंवार नितीन याच्याकडनं प्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. आदित्य याची सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि श्रीधर बघूया काय करतोय. उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न, परंतु ही एकच धाव. काहीशी अशी बॅडलक आपल्याला बोलायला लागेल इथं शिवगर्जना संघाची. वारंवार उंचावरून टोललेले चेंडूसुद्धा सीमारेषा पार जात नाही आहेत. आणि धावसंख्या ती 6. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 6. 18 चेंडू 65 धावांची आवश्यकता. 66. 18 चेंडू 66 धावांची आवश्यकता. आणि श्रीधर याच्यासाठी सुंदर अशा ऑफर आणि लावलेल्या आहेत. श्रीधर यांनी जर ही मॅच इनिंग बारीक खेळली तर विकास याच्याकडनं 5000चं पारितोषिक आहे. विकास यांनी आपली उंचा चेंडू आणि षटकार. श्रीधर एकच आहे, 9 कसे आता खेळवणार. अवांत चेंडू, अवांत धाव. पुन्हा एकदा उंचावून टोलवण्याचा प्रयत्न. चौका आहे का? चौका आहे का? पंच आणि या 4 धावा. आणि ड्राउन द ग्राउंड, एकच धाव. आणि सामना करेल तो रमेश. पुन्हा एकदा टोळवण्याचा प्रयत्न, परंतु हा ग्राउंड शॉट, एकच धाव. आणि उंचावून टोळवण्याचा प्रयत्न आणि जेलबाद झालेला इथं श्रीधरच्या स्वरूपात पहिला आदरा बसलेला शिवगर्जना संघाला. आणि पुन्हा एकदा महत्त्वाची जोडी आपल्याला ग्राउंडमध्ये दिसेल, रमेश आणि प्रकाश. धावसंख्या ती 19.
13 चेंडू 53 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 53 धावा. प्रकाश करता सुद्धा पारितोषिक आहे. लागोपाठ 3 6 मारल्यास 501 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडनं येते. आणि कॅप्टनला बॉलिंग देण्यात यावी अशी मागणी आहे प्रेक्षकांकडून. सामन्याचं तिसरं षटक घेऊन आहे प्रवेश. हे निर्णायक षटक आहे. यामध्ये सामना कुठे झुकतोय ते पाहायचं आहे आपल्याला. आणि सामना करतो प्रकाश आणि प्रवेश. उंचावरून टोलण्याचा प्रयत्न होता परंतु ही एकच धाव. हा सामना जर तुमच्याकडे झुकवायचा असेल शिवगर्जना संघाला तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. एक एक धावेने तुम्ही तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. हा नाही माझा आहे माझ्याकडे. आणि बाद झालेलं आहे इथं फलंदाज. आणि नितीन याच्याकडनं सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन झालेलं आहे. नितीन प्रकाशची जागा घेण्यासाठी आला तो स्वप्नील. अप्रतिम गोलंदाजी प्रवेश याच्याकडनं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. आणि हा निर्धाव चेंडू लास्ट बॉल आहे आता. 2 चेंडू शिल्लक. आणि एक धाव दिलेले इथे. फारच सुंदर असं प्रदर्शन आपल्याला किंग्स 11 या संघाकडून उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न परंतु ही एकच धाव. मला तरी वाटतं समीर देईल आता गोलंदाजीला. कारण अशक्य असं आहे. अशक्यही शक्य करेल समीर असं वाटतंय. आणि हा षटकार. आणि हा चौकार. काही चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा उंचावून टोलवण्याचा प्रयत्न. ही एकच धाव. 2 चेंडू 31 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू निर्धाव चेंडू. अप्रतिम. आणि संघ विजयी. अप्रतिम विजय किंग्स 11 या संघाचा. कृपया इथनं मोबाईल घेऊन जायचे.